सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। आता आपण चालू केले आहेत नवरात्राचे भाग। नवरंग नवदुर्गा नवरंग घेऊन येणारी नवरात्राचे व्हिडिओ आपण चालू केलेले आहेत। घटस्थापनेच्या आधी घराची स्वच्छता कशी करावी, अखंड ज्योत कशी प्रज्वलित करावी या संदर्भातली माहिती तुम्ही अजून बघितली नसेल तर जरूर बघा। हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत। तर त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये नशीब चमकवणारी चावी आपली आपण घरामध्ये कशी बनवायची याबद्दलची माहिती मी घेऊन तुमच्यासाठी आज आलेली आहे। अतिशय सुंदर व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत जरूर बघा। आपल्या नशिबाची चावी आपणच घरात कशी बनवू शकतो, कशी सिद्ध करू शकतो याबद्दलची माहिती तुम्हाला जी नसेल आजपर्यंत माहिती, ही छानशी रेमेडी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की तुमचे नशीब आणखीन चमकतील। नशीब चमकवायला सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते आपले कर्म आणि आपले कष्ट। आपण एक चांगला माणूस आहोत, आपले विचार स्वच्छ आहे, आपण कर्म चांगले करत आहोत आणि कष्ट करायची भरपूर तयारी आहे, तर युनिवर्स सुद्धा किंवा आई जगदंबा सुद्धा आपल्याला द्यायला बसलेली आहे। जिथं हार मानायची सवय नाही कुणाला, 100 वेळा खाली पडा, मुंगीकडे बघत जा। मी स्वतः सुद्धा कायम मुंगीकडे बघत असते। जी काळी मुंगी असते किंवा मुंगळे असतात ते किती वेळा वर चढतात आणि किती वेळा खाली पडतात हे बघत जा। म्हणजे काय, याप्रमाणे आपल्याला आपली वाटचाल करायची। भले लाख वेळा खाली पडू दे, परत त्या जिद्दीनं चढून आपल्याला आपलं लक्ष गाठायचं आहे, याच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्यासाठी गरज आहे नशिबाची चावी आपल्या हातात असायची। तर चला बघूया नशिबाच्या चावीची रेमेडी आपण कशी करायची आहे। सुरुवातीला नवरात्राच्या पहिल्या दिवशीच आपल्याला ही रेमेडी करायची आहे, म्हणून मी तुम्हाला आधीच ही रेमेडी सांगत आहे। आपल्या घरामध्ये कोणती पण एखादी चावी जी बिना कुलपाची पडलेली आहे, जुनी चावी, ती चावी किंवा किल्ली काय ज्याला आपण म्हणत असू ते पाहिजे। ती नसेल, शक्यतो प्रत्येकाच्या घरात कुलपाची एखादी तरी, ज्याचा कुलूप आपण घरात वापरत नाही अशी चावी असतीच असती। पण ज्यांच्या घरात नसेलच आणि त्यांना हा उपाय करायचाच आहे तर तुम्ही आधीच एखादं नवीन कुलूप आणा। नवीन कुलूप वापरू नका, ते आहे तसं ठेवून टाका किंवा आहे तसं देवळामध्ये ठेवून टाका। त्या दोन चाव्या देवळामध्ये जाऊ द्यात, एक चावी आपली आपल्यापाशी ठेवा। जो आपला व्हिडिओ आहे की कुलूप चावीनं म्हणजे लक कसं खोलायचं, त्याच्यामध्ये शुक्रवारची जाऊ द्या ती चावी, पण एक चावी त्यातली फक्त आपल्याला गरजेची आहे, ती चावी आपल्या जवळ ठेवा। अजूनही मी सांगते, शक्य तितकी जुनी चावी आपल्याला हवी आहे। ज्यांच्या घरात नाहीच त्यांनी नवी चावी घ्या। चावी गाडीची चालेल, कुलपाची चालेल, लॉकरची चालेल, सायकलची चालेल, मोटरसायकलची चालेल, कशाचीही चावी चालेल। चावी म्हणजे चावी, बाकी काही नाही। त्यानं काही ना काहीतरी स्टार्ट होत असतं, काही ना काहीतरी ओपन होत असतं, म्हणून आपल्याला पण आपलं नशीब ओपन करायचंय, म्हणून चावी ही असणं गरजेचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, नवरात्राच्या दिवशी सकाळी आपला घट बसवून झाला, आपली अखंड ज्योत लावून झाली की त्यानंतर लगेच वेळ नसला, कामाला जायचं असलं तर मग संध्याकाळी, ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी, ज्यांना नसेल शक्य त्यांनी संध्याकाळी, चावी ती घ्यायची आहे तांबणामध्ये। तांब्याचं ताम्हण जे आपलं असतं देवाचं, त्यामध्ये ती चावी ठेवायची आहे। त्यानंतर त्याच्यावर सगळं जवळ घेऊन बसा किंवा सगळं एकत्र केलं तरी चालेल। मी सांगते ते की गोमूत्र, गंगाजल, दूध, दही, मध, साखर एवढे सगळे पदार्थ एकत्र करून घ्या आणि एक भांडभर गरम पाणी पण जवळ ठेवा। हे सगळे पदार्थ एकत्र करून 1 चमचा 2 चमचे त्याच्यावर घातले तरी चालेल किंवा वेगळे थोडे घातले तरीही चालेल। सगळं लक्षात ठेवा, थोडंसं मागं जाऊन परत ऐका मी काय काय सांगितलं ते सगळं त्या चावीवर, तांबणामध्ये घ्यायची, त्या चावीवर ते सगळं घालायचं। त्यावेळी तुम्ही त्या चावीला अफर्मेशन सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही कोणत्याही मंत्राचा, दुर्गा मातेच्या मंत्राचा जप करू शकता। जे तुम्हाला काही नाही तर श्रीमब्रीजीचा जप करा, कारण नशीबच खोलायचंय आपल्याला आणि श्रीमब्रीजीशिवाय दुसरा कुठला मंत्र नाही, किंवा बीज मंत्र कोणताही तुम्ही एखादा म्हणू शकता।
तर श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी म्हणत त्याच्यावर ते सगळं अर्पण करा। ती चावी दोन्ही हातांनी स्वच्छ चोळून चोळून जे काही आपण त्याच्यावर आता घातलं आहे त्यांना 2-3 मिनिटं चांगली चोळून धुवा। त्याच्यानंतर जे गरम पाणी मी जवळ घ्यायला सांगितलं आहे तुम्हाला, ते गरम पाणी त्या कीवर त्या चावीवर व्यवस्थित घाला, किल्लीवर व्यवस्थित घाला आणि स्वच्छ नॅपकिन किंवा कशानं तिला स्वच्छ पुसा। चावी स्वच्छ पुसून झाल्यावर जे पाणी आपण जे केलेलं होतं ते सगळं पाणी दुसऱ्या कुठल्याही झाडामध्ये घालून टाका। आता त्या चावीची काय करायचंय आपल्याला, तर दुसऱ्या एखादा तांबण घ्या किंवा छोटीशी चौकी घ्या किंवा तांदळाची वाटी घ्या, त्याच्यामध्ये ती की ठेवा आणि त्याला सुरुवातीला हळदी कुंकाचा टिळक लावा, चंदनाचा एक टिळक लावा, तिन्ही लावा। त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यावर गुलाबाचं अत्तर, अजून कोणतंही अत्तर घरात असेल तरी ते, अगदी आपण स्प्रे मारतो तो गुलाबाचा स्प्रे थोडासा मारला तरीही चालेल, नसेल तर गुलाबाचं फुल व्हा, गुलाबाची उत्पत्ती तरी घरात मध्ये असावी असं काहीतरी करा। त्या कीला हळदी कुंकू, अक्षदा, गुलाबाचं अत्तर, गुलाबाचं फूल हे सगळं वाहून झाल्यावर धूपबत्ती, उदबत्ती, तुपाचा दिवा ह्यानं त्याला ओवाळा या आणि त्याला बत्ताशाचा किंवा साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा। हा इथपर्यंतची रेमेडी सगळ्यांच्या लक्षात आली असेल। त्यानंतर दुर्गा सप्तशती, ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशती 9 दिवस वाचली जाणार आहे त्या लोकांनी खास करा, ज्यांनी नाही वाचली जाणार पण सप्तशती अध्याय तुमच्या म्हणजे पोथी तुमच्याकडे आहे, तर नसेल तर तुम्ही ज्यांना मानत असाल, सगळ्यात महत्त्वाचं आहे मी सांगते, दुर्गा सप्तशतीचीच पोथी, पण जिथं नाही, जे नाही वाचत, ज्यांच्या घरात पण नाहीये, त्यांनी मग तुम्ही कुठे स्वामी समर्थांचे अध्याय वाचत असाल, बाबांचे अध्याय वाचत असाल, जे कुठलंही पवित्र पोथी तुमच्याकडे असेल 9 दिवसाची पारायणाचं कशाचं पण त्यामध्ये ठेवा। पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, दुर्गा सप्तशतीचं पुस्तक। उपाय त्या दिवशीचाच आहे, माता जगदंबेची आपल्याला पावर मिळवून घ्यायची आहे म्हणून। त्यानंतर पहिल्या पानात एक काय त्याच्यावर समास लिहिलेले असतील किंवा अनुक्रमणिका वगैरे लिहिली असेल ते सोडा, जिथनं स्तोत्र चालू होतात त्या पानामध्ये ती की ठेवायची आहे, तिथं ती की ठेवून झाली। तुम्हाला वाचन जेवढं करायचं असेल ते सगळं तुम्ही वाचन करा, ज्यांना नाही करायचं वाचन त्यांनी काही वाचन करू नका, झाका सप्तशती जो काही जप करायचा आहे तो करा आणि निघून जावा। रेमेडी इथं संपत नाही। तर असं आपल्याला 9 दिवस करायचं आहे। पहिल्या दिवशी पहिल्या पानात ठेवलेली की ही दुसऱ्या दिवशी चावी आपल्याला दुसऱ्या पानात ठेवायची आहे। तुम्ही पानं पुढं किती वाचा, पण चावीची बरोबर आपल्याला तेवढीच पानं करायची। पहिल्या दिवशी पहिल्या पानात, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पानात, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या पानात, असं 10 दिवस दसऱ्यापर्यंत त्या चावीला आपण 10 पानांमध्ये दुर्गा सप्तशतीच्या फिरवायचं आहे। दुर्गा सप्तशतीसारखी पावर कुठंच नाही, त्यामुळे ती की घडणार आहे आपल्यासाठी लकी की किंवा नशीब चमकवणारी चावी। त्यानंतर दसऱ्याचा दिवस येईल। दसऱ्याच्या दिवशी आपल्याला रेमेडी संपवायची आहे ती या पद्धतीनं की दसऱ्याच्या दिवशी त्या कीला आपण जिथल्या 10व्या पानावरती असेल तिथंच ठेवायचं, परत एकदा तिला हळदी कुंकू उदबत्ती सगळं लावायचं आणि शक्य करून जर तुम्हाला तुमच्यापेक्षा आर्थिक परिस्थिती चांगली असणारा माणूस किंवा एखादा श्रीमंत जागीरदार माणूस त्याच्याकडनं जर तुम्हाला सोनं म्हणजे आपट्याचं पान मिळालं तर अति उत्तम, मिळालं तर छान आहे, नाही मिळालं तर आपलाच हात जगन्नाथ। आपल्याकडं जे सोन्याचं पान असेल, आपट्याचं पान असेल, त्या पानावर आपल्या 520च्या राजावर जे नंबर आहेत ते सगळे लिहा किंवा नुसता 520 नंबर त्या आपट्याच्या पानावर लिहा। आपट्याचं पान असं मोठं असतं, ते दुमडलं जातं, त्याच्यामध्ये आपली ती की घाला, जी की आपण तयार केली आहे, त्याच्यावर एखादी मौली बांधा मस्तपैकी, जे हातामध्ये आपण बांधलेली आणलेली असेल ती मौली त्याच्यावर दसऱ्याच्या दिवशी, परत सांगते प्रश्न विचित्र विचारू नका, दसऱ्याच्या दिवशी त्या पानावर सोन्याच्या आपट्याच्या पानाच्या आत्ती घातली, संध्याकाळच्या वेळी रेमेडी संपवायची आहे दसऱ्याच्या दिवशी, की घाला, त्याच्यावर व्यवस्थित मौली गुंडाळा। ती तुम्ही लाल ह्याच्यामध्ये कागदामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा लाल कापडामध्ये ठेवून आपल्या पर्समध्ये ती की ठेवा, आपल्या गल्ल्यामध्ये ठेवा, कशातही ती की तुम्ही ठेवू शकता। ती झाली तुमची लकी की तयार। त्याच्यानंतर काय करायचं आहे कीचं,
हे आपण पुढं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दसऱ्याच्या नंतर सांगेल। त्याच्यावर मी खूप साऱ्या रेमेडी तुम्हाला सांगणार आहे, जी की हे तयार करतील त्याच्यावर पुढच्या रेमेडी आपल्या ठरलेल्या आहेत, त्यांना त्या रेमेडी करायला येतील। तर ही आगळी वेगळी रेमेडी आपल्याच नशीब चमकवण्याची चावी आपली आपणच 9 दिवसात तयार कशी करायची 10 दिवसात, हे कसं वाटला हा व्हिडिओ, लक्षात आला का, आवडला का, कोण कोण करणारे याबद्दलच्या सर्व छान छान कमेंट मला करा। तर जरूर हा उपाय करा, अतिशय सुंदर उपाय आहे। आणि तुम्हाला माहिती आहे ताई काय उपाय तुम्हाला सांगते की तो छोटा असला तरी त्याचा धमाका तुम्हाला वर्षभर बघायला मिळणार आहे। तुमच्या सक्सेसचे रस्ते कसे चढदिशी खुलणार आहे, जे अडकलेल्या कामांचे रस्ते कसे चढदिशी खुलणार आहे, हे तुम्ही पुढे रेमेडी कराल त्यावेळी बघाल। विश्वासानं, श्रद्धेनं आणि सबुरीनं 10 दिवस ही रेमेडी करा। 10 दिवसाला सुरुवातीला रेमेडी करताना जर एखाद्या लेडीजनं सुरुवात केली आणि तिला अडचण आली तर घरातल्या कुणी पण ही रेमेडी पानात पुढे नेली तरी चालेल। दुर्गा सप्तशती हेच महत्त्वाचं आहे, पण ज्यांच्याकडे नसेल, ज्यांचे घट बसवत नसतील, अजून काय असेल, त्यांनी जे त्यांचं पुस्तक असेल त्यामध्ये ठेवा। कोणत्याही धर्माचे असतील तर तुमच्या धर्म पुस्तकांमध्ये ही चावी ठेवली तरीही चालेल। त्यामुळं खूप साऱ्या अशा कमेंट्स सध्या येतात की ताई आम्हाला हे नाही करता येत तर आम्ही काय करू, ते नाही करता येत तर काय करू। तर तुमचे कोणत्याही धर्म पुस्तकांमध्ये ती चावी ठेवली तरी सुद्धा तुम्ही तुमच्या नशिबाची चावी बनवू शकता। तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया, परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत जगदंब। अजून एक मला सांगायचं होतं की मी गुरुवारी काळी साडी नेसत नाही। तुम्ही आता कंटिन्यू माझे व्हिडिओ बघत असाल, माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी एकदा बसले की जवळजवळ 8-10 व्हिडिओ करत असते की शेवटच्या व्हिडिओला माझा असा आवाज जात असतो। तर मध्ये एक कमेंट होती की ताई गुरुवारी काळी साडी नेसत जाऊ नको, तो व्हिडिओ मी शनिवारी केलेला असतो म्हणून शनिवारी काळी साडी नेसलेली असती। ते सगळे व्हिडिओ तुम्हाला गुरुवार शुक्रवारपर्यंत पुरतात असं असतं ते। त्यामुळे नवरात्राचे 9 दिवस तर माझ्या साड्या असतात, पण यावेळी ज्यावेळी नेहमीचे व्हिडिओ असतात त्यावेळी मी वारानुसार साड्या नेसते का नाही नेसते का अशा कमेंट करण्यापेक्षा लक्षात घ्या ताईला हे सगळं माहिती आहे गुरुवारी काय घालायचं, शुक्रवारी काय घालायचं, पण वेळेमुळं मला एकाच साडीवर, कारण मी प्रत्येक व्हिडिओला वेगळी साडी नेसून बसू शकत नाही, त्यामुळे मी एकाच वेळी 7-8 व्हिडिओ करत असते। हे लक्षात ठेवा। गीतानं उत्तर बरोबर दिलं होतं आणि परत मी पण सांगते की हे लक्षात ठेवा, असं काही नाही आहे की गुरुवार आहे आणि मी काळी साडी नेसून बसले। मी पण बाबांची भक्त आहे, माझा स्वतःला गुरु आहे, म्हणजे पिवळा रंग हा शुभ आहे मीन राशीला, त्याच्यामुळं मी सुद्धा घालू शकते, पण हा सगळा वेळेचा खेळ आहे, सगळं कलियुग आहे, त्यामुळं हे करावं लागतं, 7-8 व्हिडिओ एकदम करावे लागतात। तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते, परत भेटते नवीन माहिती बरोबर।